ठीक आहे, आता कारण आम्ही जे काय 31,728 कोटी रुपये मंजूर केले आमचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणि आम्ही सगळ्या मंत्रिमंडळाने, त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं होतं की एवढी मोठी रक्कम हे मंजूर करू शकत नाही आहेत. मग त्याला काहीतरी दाखवण्यासाठी, बोलण्यासाठी त्यांचा आज हंबरडा मोर्चा काढलेला. पण त्या हंबरडा मोर्चाला आमचे शेतकरी बांधव प्रतिसाद देणार नाहीत. त्याचं कारण आम्ही जे काही केलेलं ते योग्य आणि चांगलं केलेलं आहे. आणखीनही काय करता येऊ शकेल ते आम्ही करू. असं की त्यांच्या मनामध्ये कधी कल्पनाच आली नव्हती की इतक्या मोठ्या प्रमाणात पॅकेज महायुतीचं सरकार आहे. त्यांनी सतत मांडलेली भूमिका आणि देवेंद्रजी, अजितदादा आणि एकनाथरावनी सरकारच्या माध्यमातून जाहीर केलेलं पॅकेज हे त्यांच्या दृष्टिकोनातून इतकं मोठं आल्याच्यामुळे स्वाभाविकपणाने राजकीय दृष्ट्या जी भूमिका घ्यावी लागते ती आज महाविकास आघाडीचे नेते त्या ठिकाणी घेतात. यापेक्षा त्याच्यामध्ये अधिक काही नाही. महाविकास आघाडी राजकारण करते असं वाटतंय का या प्रकरणात? निश्चितच राजकारण एका मर्यादेपर्यंत व्हावं, ते राजकीय विचारधारांच्यासाठी व्हावं. परंतु आपत्कालीन परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातली जनता ज्यावेळेला संकटात येते त्याला राजकारणाच्या विरहित त्या सगळ्या बाबींच्याकडे पाहण्याची आवश्यकता असते. दुर्दैवाने ती अलीकडे पाहिली जात नाही. माझं स्पष्ट मत त्या ठिकाणी. आपल्या इथं आता पंचनामे होतील